आणि आता पाहणार आहोत सविस्तर विशेष। शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचे भाऊ सदानंद कदम यांना ईडीने अटक केलेली आहे। दापोलीमधल्या कथित साई रिसॉर्ट प्रकरणी पहिली मोठी कारवाई करण्यात आलेली आणि त्यामुळे संतप्त झालेल्या आदित्य ठाकरेंनी लोकशाही जिवंत आहे का असा सवाल उपस्थित केलेला आहे। 5 मार्चला खेडमधील सभेच्या दिवशी उद्धव ठाकरेंनी सदानंद कदम यांची दोनदा भेट घेतली होती आणि त्यानंतर 5 दिवसात ईडीने अटक केली आहे। रामदास कदमांचे भाऊ असलेले सदानंद कदम यांची ठाकरे गटासोबत जवळीक वाढली होती। दापोली मतदारसंघात रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम आमदार आहेत। योगेश कदम यांच्या विरोधात ठाकरे गट संजय कदम यांना मैदानात उतरवणार आहे। दापोली विधानसभा मतदारसंघात राजकीय रणधुमाळी शिगेला पोहोचलेली असतानाच ईडीच्या कारवाईमुळे ठाकरे गट चवताळून उठला। ज्यांच्यावर आरोप झाले, जे पळाले तिथे, ज्यांनी गद्दारी केली, त्यांचे सगळे आता आरोप बाजूला ठेवलेले, त्यांच्या फायली बाजूला ठेवलेले। जे आमच्या सोबत आहेत त्यांच्यावर खोट्या तडीपाऱ्यांच्या नोटिसेस काढल्या जात आहेत, वेगळे केसेस टाकले जात आहेत आणि हे असं देश, असं राज्य चालू नाही शकत आणि म्हणून आपल्या देशातली लोकशाही आता टिकते की नाही इथपर्यंत विषय पोहोचलेला आहे। त्या आजच्या झालेल्या ईडीच्या कारवाईचा आम्ही निषेध करतो। 2 दिवसापूर्वी खेडची फार मोठी सभा खेडमध्ये झाली आणि खेडचं जे साई रिसॉर्ट आहे त्याचे मालक सदानंद अप्पा कदम यांच्या सदानंद अप्पा कदम यांच्या खेडच्या साई रिसॉर्टला माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी भेट दिली आणि म्हणून याच्यानंतर सूडबुद्धीनं बरोबर सभा एवढ्या मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर 2 दिवसानंतर ही कारवाई होते। ईडीने कारवाई केलेले सदानंद कदम आणि अनिल परब हे व्यावसायिक पार्टनर आहेत। 2017 मध्ये अनिल परबांकडून सदानंद कदमांनी रिसॉर्ट विकत घेतलं। 2019 मध्ये व्यवहाराचं खरेदी खत झालं होतं। साई रिसॉर्टच्या बांधकामासाठी रोख रक्कम वापरण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता। केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयानं 31 जानेवारी 2022 रोजी साई रिसॉर्ट तोडण्याचे आदेश दिले होते। या सर्व प्रकरणात सुरुवातीपासूनच चर्चेत असलेले आमदार अनिल परब यांनी खेडची सभा आणि कारवाईचा संबंध जोडला। ईडीला जी कारवाई करायची होती, मग त्याच्यावरती जप्तीची कारवाई असेल किंवा बाकीच्या ईडीच्या ज्या काही कारवाया होत्या त्या देखील पूर्ण झाल्या। ईडीचा ह्या प्रकरणामध्ये जे ईडीने आम्हाला विचारलं ते सगळं आम्ही सांगितलं। असं सगळं असताना देखील आज परत सदानंद कदम यांना परत इथे बोलवलेलं आहे। कालच आपल्याला माहिती आहे की खेडची सभा झालेली आहे आणि ह्या सभेचे हे परिणाम आहेत का हा आता प्रश्न निर्माण झालेला आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच सदानंद कदम यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा नव्या वादाची पायाभरणी झाली आहे। सदानंद कदम यांच्यावर कारवाईचा फास आवळला गेल्यानं आता अनिल परब यांच्याही अडचणी वाढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।